कोपरगाव नगर परिषदेतील विकास कामांच्या भूमिपूजनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील सुखशांती नगर येथील ओपन स्पेस संरक्षण भिंतीचे भूमिपूजन प्रोटोकॉल न पाळता करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केला असून याबाबत त्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत संबंधित कामाचे भूमिपूजन नगरसेवकांच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे। 15 फेब्रुवारी रोजी संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत सदर ओपन स्पेस संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते। मात्र या कार्यक्रमानंतर राजकीय वादंग निर्माण झाला आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मधील संरक्षण भिंत बांधकामासाठी सुमारे 22,08,000 रुपयांचा निधी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता। तरी देखील संबंधित लोकप्रतिनिधींना न कळवता व प्रोटोकॉलचे पालन न करता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर भूमिपूजन ते तातडीने रद्द करण्यात यावे व नव्याने अधिकृत भूमिपूजन स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी केली आहे। निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। जर तुम्हाला मान्य ना अनाधिकृत झाले तेवढं अनाधिकृतचा विषय कसा आहे, आता आम्ही ऑफिशियली कोण त्याच्यामध्ये नगराध्यक्ष त्यांच्या अधिकाऱ्यांनी भरून घेतले। सर आपलं गरज काय आहे? प्रोटोकॉल पद्धतीने करा तुम्ही, लिमिटेशन्स आहेत। प्रोटोकॉल पद्धतीनेच करा ना। आम्ही नगराध्यक्षांनी म्हणतच नाही ना आम्ही प्रोटोकॉल पद्धतीने त्यांच्या आदेशांकडून झालेलं आहे उद्घाटन। जसा अध्यक्षाला जनतेने निवडून दिलेला आहे ना, आता सध्या मी तुम्हाला तेच म्हणतो, जसा अध्यक्षाला जनतेने निवडून दिलेला आहे तिथं तो स्थानिक नगरसेवकांना पण जनतेने निवडून दिलेला आहे ना। इथून पुढे हे उद्घाटन होते नगरपालिका उद्घाटन करत असेल त्यामध्ये प्रोटोकॉल पाळत साहेब जो कालचं जे उद्घाटन झालेले आहे, जे प्रोटोकॉल पद्धतीने झालेले नाही, तो बोर्ड जो अधिकृत देतील तर तो काढून टाका तुम्ही। बोर्ड मी काढायला सूचना दिलेली आहे। कागद सूचना दिल्या तीच पदाची हिशोबाने किती कारण उगाच काय होणार सांभाळायला नाही त्याच्यात त्या पार्टी ठेकेदार पार्टी मिळती का त्या पार्टीत आहे का तिथं जर नगरसेवकांच्या नावाने त्याच्यावरती तिथल्या स्थानिक नगरसेवक निवडून त्यांच्या नावाला पाहिजे त्यांना काही गोष्टी माहित नाही, पण ते आम्हाला विचारतात ना कोकण कमिटीकडे म्हणून दुपारपुढे पत्रकार आमचे लिहित राहतात, आमचे मित्र आहेत पत्रकार का म्हणे ते हे तर मला माहित नाही म्हटलं। स्वतः दुपारपुढे सर सुद्धा हे बोलले जे अशा आमच्या बरोबर हे लोक असतात तिथं जे नागरिक तिथं राहतात त्यांना सुद्धा या गोष्टी माहित नाही। स्थानिक नगरसेवकाला या गोष्टी माहित नाही, पब्लिक विचारते ना कसलं उद्घाटन त्यांना माहित नाही। ठेकेदाराला विचारा 2 महिने वाढ काय आज त्याला काम करते काम जुनं आहे। तिथं स्थानिक 2 नगरसेवक निवडून आलेले ते पण जनतेने निवडून दिलेले त्यांना न माहिती होतं 15/2/2026 रोजी काल प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी एक उद्घाटन झालं होतं। सदरील उद्घाटनासाठी आम्ही पाठपुरावा आमदार साहेबांकडे वारंवार केलेला होता। आमदार साहेबांना तो ओपन स्पेस होता त्याचं सुशोभीकरणासाठी आम्ही वॉल कंपाऊंड सांगितली होती। वॉल कंपाऊंडचं आमदार साहेबांनी त्यावेळेला प्रशासन राज होता, ही इलेक्शन पूर्वीची गोष्ट होती। प्रशासन राज असताना आमदार साहेबांनी तात्काळ जो निधी मंजूर केला आणि त्याला महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थानमधून हा निधी आपल्याला मिळालेला होता। तर काल ज्या वेळेला मी घरी जेवायला गेलो त्यावेळेला मला घराच्या बाहेर गर्दी दिसली, कसली गर्दी, म्हणून मी तिथं बाहेर गेलो, तिथं उद्घाटन चालू होतं। मी म्हटलं कसलं उद्घाटन आहे काय, तर त्यावेळेला मला हे सगळं दिसलं। तर काल मी तिथं मग आमचे जे नगरपालिकेचे अधिकारी त्यांना सगळ्यांना फोन केला, बाबा तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही, आम्ही तिथले स्थानिक नगरसेवक आहे, आम्हाला काही तुम्ही काही बोलले नाही का काही नाही। मग ते म्हणे भाऊ आम्हाला पण काही कल्पना नाही म्हणे, हा उद्घाटन कसलं चालू आहे काय आम्हाला माहित नाही। मग सदर ठेकेदाराला मी ज्यावेळेला फोन केला तर ठेकेदार म्हणे मला नगरपालिकेचे जे इंजिनियर आहे त्यांनीच मला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्यांनीच मला सगळं
मोठे साहेब आहे, यांनी जे सगळं डिझाईन जी आहे बोर्डची ती पण मला नगरपालिकेनेच दिलेली आहे. मग ज्या वेळेला मी मोठ्या साहेबांना विचारलं, बा तो ठेकेदार तुमचं नाव सांगतोय, त्यावेळेला तो बोर्ड आम्ही आज नगरपालिकेमध्ये आलो असता सीओ साहेब आज नव्हते, पापडीवाल साहेब, त्यांना आम्ही विचारलं की बाबा हे असं काय झालं. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अशा प्रकारचं कुठलंही उद्घाटन झालेलं नाही आणि नगरपालिकेला त्याला जबाबदार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि जो अनधिकृत फ्लेक्स होता तो फ्लेक्स काढण्याबाबत आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो. फ्लेक्स आज तिथून निघालेला आहे, तर त्या संदर्भात पुढची जी तारीख आहे आम्हाला त्यांनी लवकरात लवकर कळवावी. म्हणजे आम्हाला ते स्थानिक जे लोक असतात, रहिवासी असतात, त्यांच्यासाठी जो आपण ओपन स्पेस वापरणार आहोत किंवा डेव्हलप करणार आहोत त्या लोकांना ती गोष्ट समजली पाहिजे की बाबा असं असं आपण इथं काम करतो आहे. एवढंच आमचं मागणं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं का लोकांच्या तिथं छोट्या छोट्या गरजा आहे, ढापे असू, इतर लाईट्स असू, जे आम्ही वारंवार फोन करतो, घंटागाडी असू, त्या भागामध्ये येत नाही. इतर सामान्य लोकांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या होणं खूप गरजेचं आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही ह्या गरजा पूर्ण होत नाहीये. तर हेच आम्ही निदर्शनास आणून देण्याकरता आलो होतो सगळेजण. तर प्रोटोकॉलनुसार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे स्थानिक नगरसेवक आहे ते नगरसेवकांना तुम्ही या गोष्टीची कल्पना द्या की बाबा असं असं आम्ही उद्घाटन करतो आहोत, यांना विश्वासात घ्या. आम्ही विकास कामाला आमचा विरोध नाही, कारण आमच्या नेत्याची आम्हाला शिकवण आहे का विकास कामाला विरोध करायचा नाही, विकासाच्या कामाबरोबरच आपण उभं राहायचं. त्या अनुषंगाने माझी नगरपालिकेला विनंती आहे, नगराध्यक्ष साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आम्हाला विश्वासात घ्या आणि कामाला आम्हाला बरोबर घ्या. आम्ही तुमच्या बरोबर सदैव राहू. धन्यवाद.